चला आज वानबोडेबाईंचं जरा पुढचं भविष्य सांगते। तर आज वानबोडेबाईची संध्याकाळची लाईव्ह ह्या विषयावर असणार आहे। तर तो विषय असा आहे की जरांगे पाटलांचा जो एक व्हिडिओ व्हायरल झालाय सोशल मीडियावर कालपासनं, म्हणजे रात्रीपासनं। तर तो व्हिडिओ असा आहे की जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये काल अफाट इतकी गर्दी होती, पब्लिकची अफाट गर्दी होती, आणि गर्दी संपून लोक जेव्हा घरी जायला लागली तेव्हा जरांगे पाटलांनी एका सहकारी असेल किंवा कार्यकर्ता असेल तर त्या गर्दीमध्ये त्यांच्या जवळ जाऊन जरांगे पाटलांनी विचारलं, तुम्ही पण चाललीत का? त्यावेळेला तो व्यक्ती म्हटला हो, आणि हो म्हटल्यानंतर जरांगे पाटलांनी त्या व्यक्तीला विचारलं, पैसे आहेत का देऊ? आणि जरांगे पाटील हसले। आता थट्टेमध्ये विचारलं असेल, पण आता वानबोडेबाई काय सिद्ध करणार आहेत माहिती असेलच तुम्हाला। नाही, मला तर कळलं, तो व्हिडिओ पाहिला की माझ्या लक्षात आलं की आजची लाईव्ह कुठल्या विषयावर असणार आहे। तर ते आता असं सांगतील पब्लिकला, म्हणजे कॅमेऱ्यासमोर बसून, की कळलं का तुम्हाला माहिती आहे का, मी म्हणत होते ते खरं झालं बघा, 100% खरं आहे। मी कधी खोटं बोलतच नाही, मी बोलेल ते खरंच बोलते आणि ते खरं ठरतं। का तर काल जे अंतरवाली सराटीमध्ये जी अफाट पब्लिकची गर्दी होती ना, तर त्या गर्दीला पैसे देऊन जमा केलेलं होतं। काही लोक शरद पवारांचे होते, काही उद्धव ठाकरेंचे होते, तर राहिलेले थोडे बहुत जे काय असतील ते काँग्रेसचे होते। आणि जे काही लोक आलते ना, त्यांना पैसे देऊन बोलवलं होतं। खोटं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, एका व्हिडिओमध्ये स्वतः जरांगे असा म्हणतो की पैसे आहेत का देऊ, म्हणजे जरांगे पाटलांनी सगळ्याला पैसे देऊन बोलवलं बरं का। हे लाईव्ह मध्ये आज वानबोडेबाई, नंगी वानबोडे ही आज बोलणार। काही म्हणजे कसं आहे हो, गुडघेत मेंदू, परिणाम हाच, बाकी काही नाही। आलेलेचे गुण मेलेशिवाय जात नसतात। मला काय वाटतं की जे जरांगे पाटलांचं, मी हे बाहेर काढते, आत्ता खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे म्हणे। नाही, परवाच्या लाईव्ह मध्ये तसं सांगितलं गेलं बरं का, की खूप काही बाहेर येणार आहे, खूप काही बॉम्ब फुटणार आहे। माहित नाही, बघूयात ना काय बॉम्ब फुटणार आहे। नाही, एकतर बॉम्ब फुटला की अंतरवालीमध्ये लोकच येणार नाहीत असं म्हणणाऱ्या बोडेबाईच्या बुडाला आता आग लागली असेल, कारण पब्लिक इतकं होतं। पण मग आता बोडेबाई सिद्ध कशा करणार की त्या पब्लिकला पैसे देऊन बोलावलं? तर जो जरांगे पाटलांचा व्हिडिओ व्हायरल झाला ना, की जरांगे पाटलांनी हसत हसत एका व्यक्तीला विचारलं, पैसे आहेत का देऊ? तर आता ही वानबोडेबाई काय म्हणणार की बघा, मी सांगत होते ती खरं होतं, पैसे देऊनच पब्लिक बोलवलं जातं। आणि शेवटी त्याने एक जणाला विचारलं का नाही, पैसे आहेत का देऊ? आलं का तुमच्या लक्षात? मी खरं बोलते। अहो बोडेबाई, इतकंच खरं बोलायची हौस आहे ना, तर थोडंसं कसं असतं, माणसानं आरशासारखं निकळ असणं गरजेचं आहे। तर मी काय म्हणते, थोडंसं स्वतःच्या लाईफ विषयी खरं बोला की, कारण खूप चर्चाला रंग यायलाय हो, तुमच्याविषयीच्या खूप चर्चा होतो यायल्यात। आणि खरं सांगू का, आम्ही वैतागलो हो फोनला, आम्हाला पण खूप फोन यायला लागलीत। नाही, तुमची परवानगी असेल ना, आम्हाला येणारे फोन तुम्ही आम्हाला एकदा बोलून दाखवा। नाही, प्रत्येक वेळा तुम्ही म्हणता ना, एका बापानं काढलं असलं तर बाप खरा असेल तर दाखवा वाजवून। तर मी काय म्हणते बोडेबाई, आम्हाला फक्त एकदा चॅलेंज देऊन दाखवा, तुम्ही एकदाच म्हणून दाखवा की तुम्ही जर खरेचे असेल ना, तर माझं रेकॉर्डिंग वाजवून दाखवा। मी कसं सांगत होते तुम्हाला कधी माहितीये का, ज्या वेळेला तुम्ही माझं म्हणले ना की हॉस्पिटलला होती, तिथं काढली कामावरून, मला एका दादाचा फोन आला, त्या दादानी मला असं सांगितलं आणि मी ते रेकॉर्डिंग ठेवलं। ज्या वेळेला तुम्ही असं बोलल्यावर मी तुम्हाला ओपन चॅलेंज दिलं, जर तुम्हाला एका बापानं काढलं असेल, तुम्ही एका बापाच्या औलाद असेल, तर मला माझ्याविषयी ज्या व्यक्तीनं तुम्हाला सांगितलंय त्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग वाजवून दाखवा। ठाम मताने मी सांगितलं होतं का, तर अंगी नाही रंग आणि कारे मनात दंग, कारण मी असले कुठले फालतू चाळे केले नव्हते ना। त्यामुळं मला आत्मविश्वास होता की माझ्याविषयी तुम्हाला कुणीही असा काही फोन नाही केलेला। आणि जेव्हा मग पुढं सत्य मांडायला मी तुम्हाला चॅलेंज केलं की तुम्ही दाखवा रेकॉर्डिंग, ऐकवा समाजाला,
त्यावेळेला तुम्ही काय सांगितलं? पहिल्या तर व्हिडिओत सांगितलं माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे, पण त्या दादाने वाजवू नका म्हणला. बरं, आहे माझ्याकडं तो व्हिडिओ आहे, टेन्शन नका घेऊ. पण ज्या वेळेला मी तुम्हाला चॅलेंज केलं की माझं रेकॉर्डिंग वाजवा, तेव्हा तुम्ही काय म्हणले की मला व्हॉट्सअप कॉल आलता, किती बनवी तुम्ही ना एक पिक्चर काढा, अशी ही बनवी.